हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सहर्ष स्वागत आहे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की लॉरियल चेन जी आहे ती कशी बनवायची. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मोत्यांचं फ्लावर जे आहे ते कसं तयार करायचं आणि त्या फ्लावरपासून आपण विविध ज्वेलरी कशा बनवायच्या ते शिकणार आहोत. त्यासाठी आपण 0.3 mm इथं वायर घेतलेली आहे, कटर आहे, 5 mm जे आहेत ते मोती घेतलेले आहेत, एक क्रिस्टल घेतलेला आहे ग्रीन कलरचा ज्याचा आपण फ्लावर बनवणार आहोत आणि 0 mm जे आहे ते गोल्डन बीड्स घेतलेले आहेत छोटे. सो फर्स्टली आपण जे आहे ती वायर कट करून घेणार आहोत. सो मी एवढी वायर कट करून घेतलेली आहे. त्यानंतर यामधून जे आहे ते 5 mm जो आहे तो मोती असा ओवून घेणार आहोत एका वायरातून. त्यानंतर जो आहे तो आपण गोल्डन बीड जो आहे तो असा टाकून घ्यायचा आहे त्यामधून. ओके, सो ही जी वायर आहे ती आपण व्हाईट मोत्यामधून टाकून घेणार आहोत, गोल्डन मोत्यांमधून नाही. सो आपण याला असं काढून घेणार आहोत. ओके, सो एक ओवून घेतलेलं आहे. असे आपल्याला 7 मोती जे आहेत ते ओवून घ्यायचे आहेत आणि 7 मोत्यांचं जे आहे ते आपल्याला फ्लावर तयार करून घ्यायचं आहे. सो हा सेकंड मोती घेतलेला आहे. गोल्डन मोती सोडून आपल्याला मोठ्या मोत्यामधून जे आहे ते वायर पास करून घ्यायचे आहे. सो अशा प्रकारे 3 मोती जे आहेत ते ओवून घेतलेले आहेत. आता चौथा घेत आहे. अशा प्रकारे मी 7 मणी जे आहे ते ओवून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला जो आहे तो क्रिस्टल घ्यायचा आहे ग्रीन कलरचा ज्याचा आपण फ्लावर तयार करणार आहोत. आणि ही जी वायर आहे ते एक्झॅक्ट त्याच्या समोरच्या मण्याला अशी गुंडाळून घ्यायची आहे आणि ही पण जी आहे ती त्याच्या एक्झॅक्ट समोरच्या वायराला जी आहे ती गुंडाळून घ्यायची आहे. गुंडाळून घेतली तशी आपल्याला इथं सर्व मण्यांना गुंडाळून घ्यायची आहे आणि अशी मणी पॅक होतात. त्यानंतर आपल्याला गोल्डन बीड्स जे आहेत ते घ्यायचे आहेत. दहा 12 असे ओवून घ्यायचे आहेत, 9-10 असे. आणि आपल्याला असं म्हणजे असं राऊंड करायचं आहे. ग्रीन कलरच्या मोत्याला असं राऊंड करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला 8-9 मणी असे जे आहेत ते ओवून घ्यायचे आहेत. ओके, याचं आधी राऊंड करून पाहायचं आहे. कमी वाटत असेल तर परत आपल्याला मणी ओवून घ्यायचे आहेत. जो आहे तो त्याच्या समोरच्या मोत्याला गुंडाळून घ्यायचा आहे आणि हा जो आहे तो असा 1-2दा राऊंड करून घ्यायचा आहे. 2ताच घ्यायचा आहे कारण ही वायर खूप पातळ असते. जास्त जर आपण केलं तर ती तुटण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतर आपल्याला हे जो वरचा आहे तो पॅक करून घ्यायचा आहे. त्यानंतर 2-2 गोल्डन बीड्स करून सोडून जे आहे ते आपल्याला असं पॅक करून घ्यायचं आहे. असे 2-2 मोती सोडून जे आहे ते आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. ओके, सो मी असं पॅक करून घेतलेलं आहे.
एक ठिकाणी राहिलेलं आहे, पॅक करून घ्यायचं. ओके, सो अशा प्रकारे जे आहे ते आपलं फूल जे आहे ते रेडी झालेलं आहे. त्यानंतर ह्या ज्या आहेत त्या वायर आपल्याला थोडंसं गुंडाळून वरच्या साईडला आणायचे आहे, जेणेकरून ते खाली टोचणार नाही. सो अशा आपल्याला त्या वायर कट करून घ्यायच्या आहेत आणि हाताने अशा प्रेस करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून तो वर येणार नाही. आणि असं केल्यानं जे आहे ते आपली फिनिशिंग जी आहे ती चांगली होते. सो कट करून घ्यायचं आहे आपल्याला उरलेली वायर, आणि जी वायर आहे ही कट केलेली ती आपल्याला असे हाताने प्रेस करून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे आपलं फ्लावर जे आहे ते मोत्यांचं तयार झालेलं आहे. आणि ह्याच फ्लावरपासून आपल्याला विविध प्रकारच्या ज्वेलरीज बघायच्या आहेत. यापासून आपल्याला चोकर बघायचं आहे, यापासून आपल्याला इयर कफ जे आहे ते पाहायचे आहेत, यापासून आपल्याला अंगठी कशी तयार करायची ते पाहायचं आहे. सो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जे आहे ते फॉलो करा, सबस्क्राईब करा, आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.